कोरेगाव जाधववाडीतील अडागळे कुटुंबियांचे आरोप काकडे बंधूंनी फेटाळले। घरकुल बांधकामात अडागळे यांच्याकडून फसवणूक झाल्याचा केला आरोप। अॅट्रॉसिटीचा गुन्हा खोटा असल्याचा दिला निर्वाळा। तळीये तालुका कोरेगाव येथील अडागळे कुटुंबाने पुरोगामी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून केलेले आरोप आणि केलेले आंदोलन पूर्णपणे चुकीचे आणि निराधार आहे। आमच्या कुटुंबामध्ये मंजूर झालेले घरकुलाचे काम अडागळे यांना दिले होते, त्याचे रीतसर करारनामे करण्यात आले आहेत। या करारनाम्याचे पालन न करता केवळ पैसे बुडविण्याच्या उद्देशाने अडागळे कुटुंबियांनी खोटेनाटे आरोप करत अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे। हा संपूर्ण प्रकार चुकीचा आहे, असे स्पष्टीकरण काकडे कुटुंबातील सदस्य दीपक कालिदास काकडे आणि विनोद बबन काकडे यांनी दिले आहे। दरम्यान नाभिक समाज संघटनेने काकडे कुटुंबियांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे। दीपक काकडे, विनोद काकडे, नाभिक समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष रमेश पवार, किशोर काशीद, ज्ञानेश्वर सुरेश पवार यांनी अडागळे कुटुंबाने काकडे कुटुंबातील सदस्यांवर केलेल्या आरोपाचा स्पष्ट शब्दात इन्कार करत ते फेटाळले आहेत। याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे की तळीये गावात विनोद बबन काकडे हे प्रामाणिकपणे नाभिक समाजाचा पारंपरिक व्यवसाय गेले अनेक वर्ष करत आहेत। त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले आहे। या घरकुलाचे बांधकाम देण्यासाठी त्यांनी कंत्राटदारांची चाचणी सुरू केली होती। त्यामध्ये त्यांना जाधववाडी येथील सुभाष अडागळे येऊन भेटले आणि त्यांनी काम करण्याची तयारी दर्शवली। दोघांमध्ये याबाबतचे करारनामे देखील झाले असून ते पूर्णपणे कायदेशीर आहेत। करारनाम्यामध्ये ठरलेल्या अटी व शर्तीप्रमाणे बांधकाम करून द्यायचे सुभाष अडागळे यांनी मान्य व कबूल केले होते। प्रत्यक्षात मात्र त्यांनी बांधकामामध्ये अनेक तांत्रिक चुका ठेवल्या, बांधकाम रखडवले, त्यातून काकडे कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे। आता हे बांधकाम आपल्याला परवडत नाही हे लक्षात आल्यानंतर अडागळे यांनी जातीचा आधार घेत स्वतःच्या कुटुंबाला चुकीची माहिती देत जाणीवपूर्वक अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पाडली आहे। त्यांनी कुटुंबातील सदस्यांबरोबरच पुरोगामी संघर्ष परिषदेची देखील चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली असल्याचे आमच्या लक्षात आले आहे, असे काकडे यांनी स्पष्ट केले। मुळात आम्ही समाजातील अल्पसंख्याक असलेल्या नाभिक समाजातील आहोत। आम्ही आजवर कोणावरही आग्रह केला नाही, आम्ही गावगुंड नाही। आम्ही प्रामाणिकपणे आणि रीतिरिवाजाप्रमाणे समाजाचा नाभिक व्यवसाय करत आहोत। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करत जीवन जगत असताना बांधकाम कंत्राटदार असलेल्या सुभाष अडागळे यांनी आमची फसवणूक केली आहे। त्याबाबत आम्ही वेळोवेळी त्यांना विचारणा केली, त्यांनी प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे काढून दिशाभूल केली। त्यानंतर आम्ही वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार देखील दाखल केली आहे। घरकुल बांधकामामध्ये आपल्याला फायदा होणार नाही, उलट आपल्या चुकीमुळे आपले नुकसान होत आहे हे लक्षात आल्यानंतर अडागळे यांनी वेगवेगळी कारणे काढून काकडे कुटुंबाला धमकावण्याचे काम केले। मुळात अल्पसंख्याक असलेल्या काकडे कुटुंबावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अडागळे यांनी अटक केला आहे। आम्ही सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले आहे। त्याचबरोबर ज्या दिवशी अडागळे यांनी पहिली तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान काकडे कुटुंबातील सदस्यांनी अडागळे यांच्याशी केलेले करारनामे हे व योग्य असल्याचे निदर्शनास आले आहे। आता आपल्या हातून झालेल्या चुकीमुळे आपल्याला काकडे कुटुंबाला करारातील भंग केल्याप्रकरणी नुकसान भरपाई द्यावी लागेल हे लक्षात आल्यानंतर अडागळे यांनी आपल्या कुटुंबातील वयोवृद्ध लोकांना पुढे करत तसेच पुरोगामी संघर्ष परिषदेला चुकीची माहिती देऊन विनाकारण आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबत आमच्यावर अटक केला आहे। हा अटक केवळ काकडे कुटुंबावर नाही तर पूर्णपणे नाभिक समाजावर आहे, असा आरोप रमेश पवार आणि सुरेश पवार यांनी केला। यावेळी त्यांनी पत्रकारांना सर्व कागदपत्रे दाखविली। न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री महेश यादव, कोरेगाव। नाभिक महामंडळ कोरेगाव तालुका अध्यक्ष रमेश पवार आज तळेगावचे जे काकडे बांधव समाज बांधव आहेत त्यांच्या घराचं कॉन्ट्रॅक्टदार अडागळे म्हणून कॉन्ट्रॅक्टदार होते, त्यांना दिलं होतं, पण काही कारणास्तव त्यांनी बांधकामात काही चुका केल्या का काही केल्या ते आमचे तक्रारदार सांगतीलच। एक समाजाच्या वतीने ते आता आमच्याकडे तक्रार घेऊन आले असता प्रसारमाध्यमापासून 2 दिवस जरा त्यांच्या तक्रार त्यांची कुठं घेतली नाही, जाणून घेतली नाही, पण परिस्थिती खरी आहे ती का कुठे आहे ते जाणून शासनाने घ्यावी व त्यांच्या आमचा नाभिक समाज कायम अल्पसंख्याक समाजाचा समाज आहे तो कुठेही असा दमदाटी वगैरे फसवणूक कोणाची करणार नाही हे असं गावोगावी आमचा समाज बांधव हा प्रामाणिकपणाने कायम वागत आला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांपासून आमचा समाज प्रामाणिकपणा आहे। तरी शासनानं यांच्या तक्रारीची दखल घेऊन काही खरं काही खोटं तपासून घ्यावं व त्यांना न्याय द्यावा असं मी समाजाच्या वतीनं विनंती करीत आहोत। यापुढे सर्व माहिती ती काकडे बंधू सांगतील। बबन काकडे
माझे घरकुलच्या मोदी आवास योजनेतून माझं घरकुलचं काम आलेलं आहे. आणि मी प्रामाणिकपणे आपले म्हटलं तर घरकुलचं काम करायचंय तर आपलं या आढागळे साहेबांना त्यांच्या पैसे दिले मी घरकुलचं काम करायला. देताना विचार केला की बाबा चला माणूस गरीब दिसतोय, आपण सुद्धा गरीब आहे, पूर्ण प्रामाणिकपणे काम करत तो, मग ह्या उद्देशाने दिलं काम. पण अचानक असे पैसे देऊन सुद्धा मधनातनं तो बाबा एवढे कमी पडते ती, तेवढे कमी पडते ती, अजून वाढवून द्या, अजून वाढवून द्या, असं करत करत आम्हाला आमच्याकडून ज्यादा पैसे आकारणी केली त्यांनी. अशा पद्धतीत आम्ही अडकत गेलो त्यांना, बाबा चला आपल्या घराचं काम चालूया, आज नाही उद्या होईल करून देते लगेच. ह्या पद्धतीत आम्ही त्यांच्या संग बातचीत करत होतो. ते आले पण 2 महिने त्यांनी अजिबात आम्हाला कसली फोन उचलले नाहीत, काय नाही की बाबा स्लॅब टाकला तर तिकडे बघायला सुद्धा नाही, स्लॅब गळतोय का काय होतोय, प्लेटवाला आल्यावर मग आम्हाला तेव्हा म्हणजे आम्ही आम्हाला प्लेट द्या, तर म्हणजे आम्ही तुमच्याकडून प्लेट घेतली नाही. तर ते म्हणजे मग त्यांना तुम्ही आडव्यांना घेऊन या प्लेट, त्यांनी त्यांच्याकडून तुम्ही आणले तर त्यांना घेऊन या, मग आम्ही प्लेट देऊ. असे म्हणजे सगळ्या भानगडी केल्या. मग मध्यस्थी माणसं त्यांनी घातली, आमच्याकडून गोड बोलून प्लेट नेली. आम्ही आपली इमानदारी बाबा एखाद्याचं नुकसान नको, तर त्याला भाडे भेटते प्लेटचं, तो जी प्लेट आहे तेव्हा त्यांनी मग त्यांचे भाव मध्यस्थी करून आमच्याकडून गोड बोलून प्लेट नेली आणि काम बंद केलं. म्हणजे ती गोड बोलून केस टाकली पण आई म्हणून त्यांनी बाहेरनं आले ना. मग असं आम्हाला कळलं की बाबा ती 1800 एकदम केस टाकली त्यांनी. अशा पद्धतीने ती सगळ्या गोष्टीचं काम पूर्ण सगळं अपूर्ण ठेवलेलं आहे. आणि शिवाय घरातील माझ्या मुलं आहेत ती आई मंडळी सगळी भीतीनं सगळी घाबरून गेलेली आहेत. बस. पवार, महाराष्ट्र नाभिक महामंडळ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष या पदावर काम करत आहे. तरी या संघटनेवर काम करत असल्यामुळे तळेगावचे दीपक कालिदास काकडे व हे विनोद बबनराव काकडे या दोघांनी आमच्याकडे त्यांच्यावर झालेला अन्याय याबाबत आमच्या मंडळाच्या संघटनेकडे तक्रार केली. तक्रार काय तर हे संजय आढागळे यांनी त्यांना फसवणूक करून त्यांच्या घराचं काम कॉन्ट्रॅक्ट घेतलं. कॉन्ट्रॅक्ट घेतल्यानंतर ते चुकीच्या पद्धतीनं काम करून त्यांच्याकडून पैसे सुद्धा घेऊन चुकीचं काम करून ते काम अर्धच ठेवलेलं आहे. आणि त्याबाबत विनोद काकडे किंवा दीपक काकडे हे त्यांना वारंवार फोनवरून किंवा असे विचारणा करत होते की बाबा तू काम आमचं अर्ध ठेवलंय, काम कधी पुरं करतोयस, ही विचारणा करत असताना त्यांनी काय उडवाउडीची उत्तरं दिली. आणि त्याच्यानंतर पुन्हा हे घरी गेले असतील, काय थोडंसं बाबा कधी करतोयस काम, काय करतोयस, याच्यावरती काहीतरी त्यांची चर्चा झाली असेल. आणि या माध्यमातून काम चुकीचं झालेलं असताना काम ते व्यवस्थित बाबा आमचं करून दे आणि पूर्ण करून दे, तर त्याला ते पैसे मिळालेले आहेत आणि जे चुकलेलं काम आहे ते दुरुस्त करून द्यायचं म्हटलं तर त्याला तो भुर्दंड बसणार. ह्या हेतूने त्यांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. आणि आज रोजी ते उपोषणाला बसलेत की त्यांना ते अटक व्हावी आणि त्यांचं तोंड बंद व्हावं. म्हणजे पैसे त्यांनी मागू नये आणि काम करा हे सुद्धा म्हणू नये, याच्यासाठी ते आज उपोषणाला बसलेत. तर ती चूक आहे पूर्ण त्यांच्याकडची. त्यांनी जे काकडे कुटुंबाने जे आमच्याकडे तक्रार दिली त्या तक्रारीवरून आमच्या ध्यानात असं येतंय की हे संजय आढागळेंनी त्यांच्यावरती अन्यायच केलेला आहे. तरी काकडे कुटुंबाला न्याय मिळावा. प्रशासनावर आमचा विश्वास आहे पूर्णपणे की प्रशासनाने दोन्ही साईट्स बघावेत आणि योग्य तो न्याय मिळावा. आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरं जायला प्रशासनाला पूर्ण सहकार्य करणार आहोत
की आम्ही कोणत्याही गोष्टीत आमची चुकी असेल तरी सुद्धा आम्हाला आमच्या प्रशासनावर जो प्रशासन डिसिजन घेईल तो योग्य आम्हाला मान्य आहे.